बघितलं का कोण आले ते? येसाजी, तुम्ही प्रश्न विचारला होतात ना, हे घ्या त्याचे उत्तर. मग कान्होजी काका, काय आलंय अफजल खानाचं फरमान? त्याच्या फौजेला कुमक करा असं म्हणलंय फरमानात. आणि नाही म्हणलं तर जनबा समेत घाण्यात घालून पिळू असं म्हणलंय. जनोबा समेत तेलाच्या खाण्यात पिळू असं म्हणलंय फरमानात. माणसं नाहीत, हैवान आहेत, हैवान. मग कान्होजी काका, तुमचा कौल काय? नाही, आजवर तुम्ही आम्हाला खूप मदत केली, पण आता इथून पुढे आई भवानीच आमची पाठ राखेल. वयानं तुमच्यापेक्षा लहान आहोत, तरीही तुम्हाला सल्ला देतोय. तुमचा कुटुंब कबिला वाचवा, तुमचं वतन वाचवा. जयदेंचं एमन इतकं हलकं वाटलं का राज? शहाजी महाराज साहेबांना दिलेल्या वचना पुढं कशाची मातब राज? हे आणलेत 5 पोरं तुमच्या मोर, सोडली तुमच्या नाव साहेबांच्या पायावर. आणि वतन हे सोडलं वतन आऊसाहेबांच्या पायावर. स्वराज्यासाठी लढता लढता खसतो तेव्हा रणांगणातली हाडं सावरताना ज्या हाडातनं शिवाजी शिवाजी स्वराज्य स्वराज्य आवाज येईल, जे त्यांची समजा खुशाल नेऊन टाका गंगेत. कान्होजी राजे, हाड तर आपण सावडू शत्रूची रणांगणात. आमचं आयुष्य तुम्हाला लाभू दे कान्होजी. आऊसाहेब, वीरम महाविष्णु शेर शिवराज है, शेर शिवराज है. ज्वलंतम सर्वतो सिंह भीषणम भद्रम मृत्यु.
तेच तर रे. आता ते अन कोण करणार हो. नाही म्हणजे असं करताना खपायचा एखादा. ते होणार नाही याचीच खात्री हवी बनवणाऱ्याला. काय कृष्णाजी, तुम्हाला आहे ना तशी खात्री? तर पुरी खातर आहे माझी महाराज. हा ना. हे बघा राज, हे ना हे हिकून असा हात घालायचा. हे काय राज? अहो चला चला सील करा. चला जी चला अहो या चिलखताची परीक्षा घ्या. आता सगळ्यात जोमदार हात कोणाचा? तान्हाजीराव या. महाराज म्या चला या बख्तराची परीक्षा घ्यायची आपल्याला. एक चांगला जोरदार वार काढ. चला. नाही राज, हे असलं बापाच्याने बी व्हायचं नाही. तान्हाजीराव आपल्याला चिलखताची परीक्षा घ्यायची आहे. वार काढा. तानाजीराव नाही राज. तान्हाजीराव आमची आज्ञा आहे. वार काढा नाहीतर आज्ञा मोडली हे मान्य करा. वाह वाह कृष्णाजी वाह. काय बख्तर बनवलंय. कान्होजी काका पाहिलं का? पण राज, ते बघा काय झालंय. हा? सुभेदार अवघडेपणा. आमचा सह्याद्रीचा सिंह असा रडायला लागला तर आम्ही कोणाकडे पाहायचं? राज, आई भावाची आण हाय तुम्हाला. पुण्याला असली आगळी करायला लावू नका. अहो आमच्या छात्या तुमच्यावरच वार झेलेला आहेत की. तुमच्यावरती वार म्हणजे लई मोठं पाप. तान्हाजीराव, जेवढा भरोसा आम्हाला कृष्णाजींच्या बख्तरावर आहे तेवढाच भरोसा तुमच्या हातावरही आहे. बख्तर आम्हाला वाचवेलच, पण आमच्या तान्हाजीरावांचा हात आम्हाला अपाय करणार नाही हे ठाऊक होतं आम्हाला. अहो आम्ही उगीच म्हणतो का? तान्हाजीरावांबरोबर असलं की किल्ल्याच्या बुरुजात सुरक्षित असल्यागत वाटतं.